आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। सूरज चव्हाणला आता धडा शिकवणार असल्याचा पवित्रा जो विजय घाडगेंनी घेतलेला आहे। त्यांच्याकडनं ही आता एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आलेली आहे। सूरज चव्हाणला काल झालेल्या घडामोडीनंतर अखेर आता आम्ही धडा शिकवणारच असा पवित्रा जो आहे तो विजय घाडगेंनी घेतलेला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जी काही हाणामारी झालेली होती, कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती एकच हाणामारी झाली आणि त्यानंतर जो आहे तो हा वाद पेटलेला होता। पत्रकार परिषदेनंतर जो राडा झाला त्या राड्यामध्ये जयकुमार घाडगे पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना लातूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। माझ्यासोबत स्वतः जयकुमार घाडगे पाटील आहेत। दादा, कशी तब्येत आहे तुमची सध्या? बरे, आता उपचार सुरू आहेत। त्रास आहे, पाठीत मणक्याला थोडं त्रास जास्त होतोय, डोकं आणि डोळ्याला पाणी, या डाव्या डोळ्यानं ब्लर दिसायला लागले, आता थोडं दिसायला प्रॉब्लेम येतो। आता ज्या पद्धतीने रात्री घटना घडली काय त्याच्यानंतर तुम्ही दवाखान्यात ऍडमिट झालात, अजून त्या संदर्भातला काही गुन्हा दाखल झालाय का आणि काय प्रतिक्रिया तुमची? नाही, आमच्याकडून जबाब नेलाय त्यांनी, तर आणखीन काय एफआयआर दाखल केलाय का नाही मी काही चौकशी केली नाही। जर योग्य कारवाई झाली असेल तर मग ठीक आहे म्हणून, परंतु जर चुकीची कारवाई केली त्यांना पाठीशी घालायची तर समजून जाऊ आम्ही की पोलीस पाठीशी घालतायत, पोलीस त्यांचं, प्रशासन त्यांचं, सरकार त्यांचं। त्याच्यामुळं आता न्यायाची अपेक्षा करायची का नाही हा थोडा शंकेचा विषय आहे, बघू काय होतं। सूरज चव्हाणांनी आता एक व्हिडिओ जारी करत तुमची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि तुम्हाला भेटून जो घडला प्रकार त्या संदर्भात चर्चा करेन, मी त्यांच्याशी बोलेन असं सुद्धा म्हणलेलं आहे। काय नेमकं तुम्हाला वाटतंय? नाही, त्यांनी त्यांचं काल काम केलंय, मला वाटतं त्यांचं काम संपलंय, आमचं काम सुरू झालंय, आता आम्ही आमच्या कामात आहेत। त्यांची काल आमची व्यवस्थित भेट झाली, चर्चाही व्यवस्थित झाली, सगळ्या मुद्द्यावरती बोलणं झालं आणि मारहाणी झाली। त्यामुळे आता सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषय नाही। सूरज चव्हाण आज दिलगिरी व्यक्त करतो, काल कुणाच्या सांगण्यावर मारहाण केली, मग काल जी मारहाण झाली ती प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर झाली त्यांच्या, मग आज दिलगिरी कुणाच्या सांगण्यावर? अजित दादांच्या। उद्या अमित शहाने गोळ्या घाल म्हणलं तर मला गोळ्या घालतो, अशा लोकांवर काय विश्वास ठेवायचा? ठीक आहे। आता सुनील तटकरे लातूरवरनं गेले, त्यांनी सांगितलं की या गोष्टीचा मी निषेध करतोय, अशा गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही आणि त्याच्यामुळे सूरज चव्हाणांवरती कारवाई करतील, पक्ष कारवाई करेल, परंतु या संदर्भात मी इन्व्हॉल्व नाही, माझ्या ह्याच्यात काय दोष नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अहो, माझं म्हणणं त्या सूरज चव्हाणला पक्षात ठेवा, अध्यक्ष करा, उपाध्यक्ष करा, अजून काय कुठं डोक्यावर घेऊन नाचत येणं, मला काय देणे घेणं? त्यानं माझे सहकारी लातूरचे जिल्हाधिकारी दीपक नरवडे आहेत, मनोज लंगर आहेत, आमचा तो बालाजी माळे पार्क छोटासा कार्यकर्ता आहे, या सगळ्या कार्यकर्त्यावर तू एवढा प्राणघातक हल्ला का केला? आमचं टार्गेट काय? तुला पदावून काढाय, तू कुठला, कोण, तुझ्या पदाची अवकात काय? कुठल्या पक्षाचं पद आहे तुझ्याकडं? तो पक्ष गाठला जन्माला एकानं आणि हा ह्यानं पळवून आणला दुसऱ्यानं आणि ह्याची पिलावळ आता पुढं, आणि असं ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे, आम्ही त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ। शेवटी एकच सांगतो, अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे ह्या दोन नावाची ओळख महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आणि त्या मुशीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत। एवढं सहजासहजी हा विषय आम्ही सोडणार नाही, यांना योग्य उत्तर मिळणार। पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही हे आंदोलन केलं होतं, लोकशाही मार्गाने हे आंदोलन होतं, आता शेतकऱ्यासोबत तुमच्यासारख्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होते असं वाटतं? अहो, ज्यांना मोदी शहाचा आशीर्वाद आहे ते काय कुणाला भेटणार आहेत? ब्रह्मदेव जरी आला ना तरी मोदीचा आणि त्या शहाचा फोटो दाखवतील, आमच्याकडे दोन आहेत खाली, तू वरून काय आमचं वाकडं करू शकत नाही असंही ब्रह्मदेवाला सुद्धा म्हणतील। त्याच्यामुळे आम्ही ह्या ठीक आहे, शेवटी जनता मग आमच्या सोबत आहे, समाज, शेतकरी सगळा, जाटरा पगड जातीचे लोक रस्त्यावर आहेत, हे काही सोपं नाही। तुम्ही काय संघटनेच्या कार्यकर्त्याला नाही मारले,
एका व्यक्तीला नाही मारलं, तुम्ही शेतकऱ्याच्या पोरावर हात उचललाय. आता शेतकऱ्याची पोरं बाहेर पडले, तुम्हाला दाखवतील मैदान काय. परंतु ज्या पद्धतीनं लातूरसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पडसाद उमटत आहेत, हे सगळं पाहिल्याच्या नंतर काय वाटतं? नाही, संताप आहे. हा उगाच संताप तयार होत नाही. आलं लक्षात. पाठीमागच्या काळामध्ये जरांगे पाटलाचा तुम्ही शो बघितला, म्हणजे तुम्ही ते आजमावलं होतं जरांगे पाटला, पुन्हा तुम्ही त्याची पुनरावृत्ती करताय असं मला वाटायला लागलं. शेवटी थांबणार नाही. तुम्ही कितीही अडवा, शेतकऱ्यांची पोरं आहोत, आमचा जीव घ्या. आम्हाला किती तुम्हाला अडवायचंय, आमचा जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणार नाही. आम्ही आमचं काम चालूच ठेवू. जरांगे पाटील साहेब पण तुमच्या भेटीला येणार आहेत असं आम्ही ऐकून होतो. काय नेमकी वस्तुस्थिती आहे, कधी येणार आहेत ते? नाही, आता माझ्याकडे काही निरोप नाही. आणखीन येतील, पण येतील. आपण पाहतोय की हे होते जयकुमार घाडगे पाटील. ज्या पद्धतीनं राडा झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती जो हल्ला करण्यात आलेला आहे याचा निषेध मात्र सर्वत्र व्यक्त होतोय, परंतु याचे पडसाद लातूरसह राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सूरज चव्हाणांनी जरी समाज माध्यमाच्या माध्यमातून जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी छावा संघटनेच्या माध्यमातून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी भावना सुद्धा यावेळी घाडगे पाटलांनी बोलून दाखवलेली आहे. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरण आता कुठल्या दिशेला जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि शिवाय छावा संघटनेची या पुढची भूमिका काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.